नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा काळ्या फिती बांधून जाहीर निषेध करून दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांना भारतीय जनता पार्टी, महात्मा बसवेश्वर मंडळ आणि संजय गिर मित्र मंडळातर्फे महात्मा बसवेश्वर चौक लातूर येथे 2 मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली देण्यात आली। यावेळी मंडळ अध्यक्ष संजय गिर, मीनाताई भोसले, प्रीतम मुंडलिक, ऋषिकेश सूर्यवंशी, अमर चिंचोले, आकाश बजाज, लताताई घायाळ, आफरीन खान, मुन्ना हाशमी, सतीश माने, दत्ता बोरुळे, सतीश माने, शैलेश संपत्ते, बाळासाहेब शिंदे, बालाजी कामले, सूरज शिंदे, शशिकांत हांडे, राजेश पवार, बालाजी गाडेकर, राजकुमार शेटे, ज्ञानोबा माळी, राजाराम चोबळे आदींची उपस्थिती होती। तर आज लातूर शहरातील महात्मा बसवेश्वर चौकामध्ये बसवेश्वर मंडळातर्फे आपण महात्मा बसवेश्वर मंडळाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे, काय विषय आणि कार्यक्रमाचं स्वरूप काय? 2 दिवसापूर्वी काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी, पाकिस्तान पुरस्कृत अशा अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केला आणि संपूर्ण देशामधून जे पर्यटक काश्मीरमध्ये गेले होते, एका प्रकारे पूर्ण भारतावरच, हिंदुस्थानवरच एक आक्रमण पाकिस्तान केलेलं आहे। त्यामध्ये बळी पडलेल्या सर्व नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज बसवेश्वर मंडळ येथे श्रद्धांजली आम्ही इथं अर्पित करत आहोत। आणि या माध्यमातून मी देशाचे पंतप्रधान यांना सांगू इच्छितो की पूर्ण देशामध्ये या 2 दिवसापूर्वीच्या घटनेचा आक्रोश आहे। अतिरेक्यांना सतत पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला कायमचा धडा भारत सरकारने केलेला पाहिजे, याची मागणी पूर्ण देशामध्ये जनतेतून होत आहे। पूर्ण देशामध्ये जनतेमध्ये अतिशय आक्रोश आणि राग आहे। 370 कलम काढल्यानंतर काश्मीरमध्ये विकासाची गती वाढली होती। काश्मीर देशाच्या प्रवाहामध्ये सामील झाला होता। तिथले लोक सुखी समाधानी होत होते। हे पाकिस्तानला बहुधा आवडत नसावं म्हणून त्यांनी हे अतिरेकी आक्रमण करून पुन्हा एकदा काश्मीर आणि देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी हे प्रकार सतत पाकिस्तान करत असतो। माझी देशाच्या पंतप्रधानांना विनंती आहे की कायमचा धडा आपण पाकिस्तानला शिकवला पाहिजे आणि हा प्रश्न मिटवला पाहिजे। 22 एप्रिलला काश्मीरच्या पहलगाम मध्ये पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी जो निष्पाप नागरिकांवर जीवघेणा हल्ला केला आणि यात 25 निष्पाप नागरिक मारले गेले, त्या मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम केलेला आहे। आणि तसेच आम्ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शाह यांना अशी विनंती करतो की पाकिस्तानला बेचिराग करण्यात यावं। म्हणजे पाकिस्तान सोबत जे पण व्यवहार आहेत भारताचे, ते व्यवहार पूर्ण बंद करण्यात यावे आणि पाकिस्तानला म्हणजे त्यांच्या भाषेतच त्यांना उत्तर द्यायला पाहिजे, हे मी माननीय पंतप्रधान यांना सांगू इच्छितो।